नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर काल मी एक व्हिडिओ टाकला होता की धर्मादाय आयुक्तालय भरती त्याच्यामधील टॉपिकचा नेमका अर्थ काय. आणि व्हिडिओ टाकल्यानंतर कमेंट मध्ये फक्त एकच गोष्ट चालू आहे, सर मराठीत नाही का प्रश्न, सर इंग्लिश मध्ये काय करू, मग बॅच घेऊन काय फायदा, पण मग इंग्लिशचा 8 तास का. तर ह्या सगळ्यांचं जेव्हा मी कमेंट बघितल्या सगळ्यांना मी व्यवस्थित रिप्लाय देतोय. ठीक आहे, तर ह्या कमेंट बघितल्यावर एक वाक्य मात्र मला आठवलं. इंग्रजांनी कधीच भारताला सोडले, पण इंग्रजीच्या भीतीनं काही भारताला सोडलं नाही. आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात अजून सुद्धा इंग्रजीचा एवढा मोठा बागुलबुवा काय, हेच मला समजायचं बंद झालं. तर हे असं म्हणायचं गोष्ट का सांगू का, तर हे आजचं लेक्चरच त्यासाठी घेऊन आलोय. आपल्या बॅचचं पहिलं लेक्चर आज मी घेतोय इथे. जे तुम्ही इंग्रजीची भीती म्हणताय किंवा इंग्रजीच का मराठीतून का प्रश्न नाहीत, तर एकदम सिंपल प्रश्न बाळ. मला जो सिलेबस आलाय किंवा तुम्हाला जो सिलेबस आलाय त्याच्यामध्ये रिझनिंगचे टॉपिक त्यांनी इंग्लिश मध्ये दिलेत आणि खास वेगळं करून दिले त्यांनी रिझनिंगचे टॉपिक इंग्लिश मध्ये. मग एखाद्याला मला काय वाटणार की बाबा जर असं इंग्लिश मध्ये प्रॉपर सगळ्याच मराठीत आहे, मग रिझनिंगच फक्त इंग्लिश मध्ये का दिलंय. मग एखादा माझ्या सारख्याला काय वाटणार की बाबा प्रश्न सुद्धा इंग्लिश मध्ये असले तर. कुणाला काय माहित आहे का, नाही नाही मराठीतच येणार असं कोण ठामपणे सांगू शकतंय का. नाही सांगू शकत कोण ठामपणे. तुक्का लागेल, आता ठामपणे म्हणशील आणि चुकून उद्या मराठीत येतील पण प्रश्न, पण तो तुक्काच झाला ना. पण मला सांग, जर चुकून ते इंग्लिश मध्ये आले आणि तू सगळी तयारी मराठीतून केली असशील तर काय. बर, हे तर सगळं झालं इंग्लिश मराठी. त्याच्या पुढची गोष्ट सांगू, इंग्लिश आणि मराठीचा संबंधच येणार नाहीये. कारण तुम्हाला जे 12 टॉपिक दिलेत त्याच्यापैकी 10 टॉपिक सरळ सरळ डायग्रामचे टॉपिक आहेत. डायग्रामचे आकृत्यांचे टॉपिक. मग त्याला काय मराठी काय इंग्लिश. आता त्यातलाच एक टॉपिक मी आज इथे घेऊन आलोय, तो तुम्ही बघा. मग तुम्हाला कळेल की आपण एनॉलॉजीचा एक पार्ट बघतोय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी याचे प्रश्न दाखवतो सगळे. ठीक आहे, हा आहे प्रश्न. तुम्हाला फक्त हे पहिलं मी एकदा मराठीत करून सांगितलं की झालं. हे बघा, हे प्रश्न एनॉलॉजी. लगेच ह्याचा दुसरा टाईप बघा. ह्याला काय मराठी काय इंग्लिश रे बाळा. काय लागणार आहे का तुला मराठी इंग्लिशचा ह्याचा काय संबंध आहे का, सांग तूच मला. एनॉलॉजी. आणि असे किती टॉपिक आहेत माहितीये तुला, असे 10 टॉपिक आहेत. असे 10 टॉपिक आहेत. मी आज सगळ्या पीडीएफ अपलोड केलेत. 12 टॉपिकच्या सगळ्या पीडीएफ जेवढ्या पण असतील ना, जेवढे टॉपिक मी कव्हर करणार आहे सगळ्या पीडीएफ अपलोड केलेत. त्या पीडीएफ जवळजवळ एक 25 एक असतील. त्या 25 पैकी 21 पीडीएफ ह्या फक्त डायग्रामचे. 4 पीडीएफ फक्त तुम्हाला जरा शब्दांचे. मग मी आता काय करणार, ते जे जे टॉपिक आहेत ना तुमचं लयच चाललंय ना मराठी इंग्लिश, तर त्या 4 पीडीएफ मी पुन्हा मराठीत कन्वर्ट करतो. म्हणजे त्यामध्ये नवीनच प्रश्न बनवतो, कारण इंग्लिश मध्ये एक वेगळा लहजा असतो प्रश्न बनवायचा, मराठीत एक वेगळ्या पद्धतीने बनवायला लागतात. तर जे त्या 4 टाईप आहेत, 4 पीडीएफ आहेत, त्याचा आपण लेक्चर जरा नंतर घेऊ. मी माझा कंटेंट तयार झाल्यावर तोपर्यंत आपण ह्या 21 टॉपिकचं 21 पीडीएफचं लेक्चर घ्यायला सुरुवात करू. मला असं अक्षरशः हसू येत होतं, काय लावलं इंग्लिश मराठी पोरांनी, म्हणजे तुमचं एवढं कच्चं आहे का. पण त्या इंग्लिश मध्ये काय करणार, मग इंग्लिश विषय असेल त्याच्यात असं कसं चालेल तुम्हाला इंग्लिश. एवढं पण भिवू नका की बाबा सर मराठीच, सर मराठीच. अरे ठीक आहे, मराठी विषयीचा अभिमान वेगळा आणि मराठीचा अट्टहास वेगळा, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर पेपर मध्ये प्रश्नच इंग्लिश मध्ये आले तर काय करणार, मग नापास व्हायचं आपण. जायचंच नाही मराठी पोरांनी पुढं. मी पण मराठी मीडियम मधून शिकलोय, पण मॅथचं इंग्लिश आणि रिअल इंग्लिश ते वेगवेगळं आहे. तर तसलं काही मनात भीती बाळगू नका. ही बॅच पूर्णपणे तुझ्या फायद्याची आहे. आणि का फायद्याची आहे ते मी तुला इथं सांगतो. आता एवढं कुणी केलंय तेवढं सांगायचं तू. मी आता तुला जेवढं देणार आहे ना तेवढं कंटेंट कुणी दिलंय एवढा फक्त तुम्हाला सांग. हे आपलं ऍप आहे educulture.co.in. ठीक आहे, हे आपलं ऍप आहे. याच्यामध्ये याच्यामध्ये तुला जायचं आहे कोर्स सेक्शन मध्ये. कोर्स सेक्शन मध्ये गेला नंतर आपली कुठली बॅच आहे, धर्मादाय आयुक्तालय बॅच आहे. मग कॅटेगरी मध्ये सरळ सेवा म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, त्याच्यात मी सिलेक्ट केलं. तर तुला इथं ती बॅच दिसते, ह्याच्यावर क्लिक केलंस तू. बऱ्याच जणांना सर कंटेंट दिसत नाही, कंटेंट दिसत नाही. सगळ्या ऍपचे वेगवेगळी नावं असतात. माझ्या ऍपमध्ये त्या कंटेंट शब्दाला प्रिव्ह्यू नाव आहे. व्ह्यू करायच्या आधीच बघा म्हणजे प्रिव्ह्यू. ठीक आहे, तर तुम्ही म्हणजे ते तर ऍप मध्ये दिसतंय, वेबसाईटला तर तेवढ्याची पण गरज नाही. तुम्हाला सरळ सरळ इथं दिसतंय. पहिल्यांदा इंट्रोडक्शन टू कोर्स, बरोबर. त्यानंतर एनॉलॉजी. मग एनॉलॉजी मध्ये 3 अटॅचमेंट दिसतील बघ. एनॉलॉजी लॉजिकल रिझनिंग, एनॉलॉजी व्हर्बल रिझनिंग, एनॉलॉजी नॉन व्हर्बल रिझनिंग. आज आपण यातल्या नॉन व्हर्बल रिझनिंगचं लेक्चर बघतोय. त्याच्यानंतर तुमचा दुसरा टाईप
काय सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. मग सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस मध्ये परत 3 पीडीएफ, वर्बल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, वर्बल रिझनिंग आणि नॉन वर्बल रिझनिंग. ठीक आहे. परत स्पेशल व्हिज्युअलायझेशन. आता याच्यात तर फक्त शब्दच, तुम्हाला जे म्हणायचं होतं मला, तर ह्या अॅनॉलॉजी मधले लॉजिकल रिझनिंग मध्ये जरा इंग्लिश असेल, वर्बल रिझनिंग मध्ये इंग्लिश असेल, एनव्हीआर मध्ये नॉन वर्बल मध्ये रिझनिंग हे इंग्लिश असणार नाही, सगळ्या आकृत्या. सिमिलॅरिटीज मध्ये पण वर्बल आणि लॉजिकल मध्ये इंग्लिश असेल, नॉन वर्बल मध्ये इंग्लिश असणार नाही. आणि आता इथून पुढे बघ, ह्या 4 पीडीएफ झाल्या. इथून पुढे बघ, स्पेशल व्हिज्युअलायझेशन, नॉन वर्बल 3 वेगवेगळ्या प्रकारचे. परत स्पेशल ओरिएंटेशन 5 पीडीएफ आहेत. दिसल्या का? 5 वेगवेगळे प्रकार, ते 5 पीडीएफ. प्रत्येकाच्यात 20 25 25 30 60 प्रश्न आहेत. एवढं सगळं आपण कव्हर करणार आहे. चल, व्ही ऑल सेक्शन बघ. परत सगळं तुला दाखवतो मी. व्हिज्युअल मेमरी परत 3 पीडीएफ. डिस्क्रिमिनेशनची 1 पीडीएफ. ऑब्झर्वेशन, ठीक आहे, ऑब्झर्वेशनचे 3 पीडीएफ. परत रिलेशनशिप कन्सेप्ट म्हणजे ब्लड रिलेशनचा टॉपिक. अरिथमेटिकल रिझनिंग म्हणजे छोटे छोटे गणितांचा टॉपिक, त्याची पीडीएफ. परत अरिथमेटिक नंबर सिरीज. आता नंबर सिरीजला काय तुम्हाला इंग्लिश मराठी रे आकडे असणार आहेत, सेमच ना, क्वेश्चन मार्कच्या जागी काय, तर त्याचे 2 टाईप. नॉन वर्बल सिरीज, परत डायग्रामची सिरीज आहे आता हे. परत कोडिंग डिकोडिंग. काय कोडिंग डिकोडिंग मध्ये असणार आहे तुम्हाला सांगा मला आता? काहीच नसणार आहे कोडिंग डिकोडिंग मध्ये. ठीक आहे, इंग्लिश वगैरे. आणि मग इथं मी शेवटी काय, एमपीएससी चे लेक्चर मी तुम्हाला आधीच टाकून दिलते, ज्याला प्रॉपर मराठीचं पाहिजे हे घे. मग ह्याच्यात सगळंच मराठीचं आहे. ओके, एवढे सगळे लेक्चर, ह्या 30 तासांचा कंटेंट आहे. तर एवढं सगळं केलेलं कोणीही नाहीये महाराष्ट्रातला की बाबा एवढं सगळं डिकोड केलंय सिलेबस व्यवस्थित आणि प्रत्येकाच्या टाईप नुसार पीडीएफ देतोय आणि मग आपण बॅचला सुरू करतोय. ठीक आहे. त्यामुळे मग व्यवस्थित मी प्लॅन करूनच आधीच 11 तारखेपासून लेक्चर पडतील अशा पद्धतीने मी केलं होतं. तर त्यातलं आज हे पहिलं लेक्चर आहे की जे आपण सगळ्यांसाठी ओपन सेशन मध्ये ठेवतोय. आणि इंग्रजीची भीती ती मनातली काढून टाका. इंग्लिश लय सोपं आहे आणि आपल्या गणित बुद्धिमत्तेला तर त्याचा काही हेच नाहीये. तुम्हाला फक्त एकदा कळालं की प्रश्न काय आहेत, त्यानंतर तुम्ही सगळं व्यवस्थित करू शकताय. तर मला हे तुम्हाला सांगायचं होतं की बाबा इंग्लिशची भीती काही बाळगायची गरज नाही. की ज्या ह्या व्हिडिओच्या खाली, हा व्हिडिओ बघा तुम्ही एकदा डिटेल, ह्या व्हिडिओच्या खाली ज्या तुम्ही कमेंट केलेत, मला कसं होत होतं ते किंवा लयच भीती आहे पोरांच्या मनात, तर तेवढी भीती काय बाळगायची गरज नाहीये. आपण एकदम सिंपल पद्धतीने आपल्या टॉपिकला सुरू करतोय. तर आज आपण पहिलं लेक्चर आपलं घेतोय. तर लेक्चरचं नाव आहे एनॉलॉजी. त्याच्यामधलं नॉन वर्बल रिझनिंग म्हणजे आकृत्यांमधली एनॉलॉजी, हे आपण पहिलं लेक्चर घेत आहोत. ठीक आहे, चला पहा काय प्रश्न आहे. हा प्रश्न एकदा मी तुम्हाला समजावून सांगितला त्यानंतर काहीच विषय नाही. Each of the following question consists of 2 sets of figure A, B, C, D constitute the problem set while figure 1, 2, 3, 4, 5 constitute the answer set. म्हणजे ही प्रश्न आकृती आहे, ही उत्तर आकृती आहे, पर्यायांची आकृती आहे. There is a definite relationship between the figure A and B. A आणि B मध्ये काहीतरी रिलेशन आहे, म्हणजे या आणि या आकृतीत काहीतरी रिलेशन आहे. ठीक आहे. आणि सी आणि डी मध्ये पण तेच रिलेशन आहे. सी आणि डी मध्ये पण तेच रिलेशन आहे. बाय सिलेक्टिंग अ सुटेबल फिगर फ्रॉम द आन्सर सेट दॅट वुड रिप्लेस द क्वेश्चन मार्क. म्हणजे ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी काही. थोडक्यात तुम्हाला काय सांगितलंय, याच्यात आणि याच्यात जे रिलेशन आहे तेच याच्यात आणि याच्यात आहे, मग ह्याच्या जागी कुठली आकृती. आपण झूम करून बघू प्रश्न. पहा, हा असा तुमचा प्रश्न तयार होईल. काय म्हटलंय, याच्यात आणि याच्यात जे रिलेशन आहे तेच याच्यात आणि याच्यात पाहिजे. मग बघायचं आपण, याच्यात जो शेडेड रिजन आहे ना, तो इकडे दाखवतो. तो पहिल्यांदा तो आता कुठे दाखवतोय, आडवा दाखवतोय. म्हणजे एवढ्या डिग्रीने फिरला, म्हणजे 135 डिग्रीने फिरला. हे अर्ध आणि हे 90, म्हणजे किती, 45 आणि 90, 135 डिग्रीने कुठे फिरला, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. कुठला वाला, शेडेड रिजन. आणि हे जे आहे ब्लँक वाला, ते कितीने फिरलं, ते पण 135 ने फिरलं. आधी इथं होतं, आता कुठे गेलंय, इथं गेलंय ना, म्हणजे ते पण 135 ने फिरलं, पण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. मग मला काय कळतंय, जो शेडेड आहे तो 135 डिग्री घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतोय आणि जो नॉन शेडेड आहे तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतोय. मग सांगा, हा शेडेड रिजन आहे, तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतोय, म्हणजे तो कुठे येणार, आता आडवा येणार. तो इथं होता, इथं झाला तर 45 आणि इकडे गेला तर हे, म्हणजे आडव्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे,
शेडेड रिजन पाहिजे आडव्या ठिकाणी. मग कुठं कुठं आहे? इथं आहे आणि इथं आहे. म्हणजे चौथं, दुसरं आणि पहिलं तुम्हाला येणार नाही. म्हणजे 3 आणि 5 पैकी लिहायचं. आता आपल्याला आन्सर 3 आणि 5 पैकी. पण आता तुम्ही मजा बघताय का? हा जो शेडेड पार्ट आहे तो सेंटरलाच आलाय ना रे, दोन्हीकडे पण सेंटरला आलाय का इकडे आलाय? नाही. म्हणजे बघ, हा जर सेंटर असेल, हा जर सेंटर असेल तर तो शेडेड पार्ट कुठे आलाय? सेंटरच्या साईडनं आलाय. बरोबर का? असा आलाय? वरच्या साईडनं आलाय का? सेंटर इथं आणि वरच्या साईडनं आलाय का? नाही, सेंटरच्या साईडनं आलाय. मग या दोन डायग्राम मध्ये याच्यात बघ, तो बाहेरच्या साईडला आलाय. म्हणजे हा येणार का? नाही. हा कुठं आलाय? सेंटरच्या साईडला आलाय शेडेड. म्हणजे काय येणार? ऑप्शन नंबर 3. कळलं का? फक्त शेडेड वरून कळालं आपल्याला, वेगळं काहीही करायची गरज लागली नाही. मग तुम्हाला दुसरं जरी चेक करायचं असेल तरी करू शकता. क्लॉकवाईज 135 आहे, मग याला पण मी क्लॉकवाईज फिरवतो. 90 डिग्रीला इथं आलं, 135 ला इथं येणार. म्हणजे असं आलं पाहिजे. ते नॉन शेडेड रिजन आलाय का? असा नॉन शेडेड रिजन ह्या साईडला आलाय. ऑप्शन नंबर 3. कळालं? हे मी असं शिकवणार आहे. मग ह्याच्यात काय इंग्लिश मराठीचं शिकवलं की ठीक आहे. इंग्लिश साठी आहेत माझ्या वेगळ्या बॅचेस भावांनो. युपीएससीचं इंग्लिश मध्ये शिकवतो मी, सीएपीएफ इंग्लिश मध्ये शिकवतो, एमबीए इंग्लिश मध्ये शिकवतो. याला गरज नाही आहे तुम्हाला इंग्लिशची. ठीक आहे, हे मराठीतूनच शिकवतोय मी. त्यामुळे ही बॅच मराठीतून असल्यासारखी इमॅजिन करा. फक्त हा जो वरचा प्रश्न आहे तो इंग्लिश मध्ये ठेवलाय आणि तो मी मराठीत समजावून सांगितला आणि एकदाच. आता परत तो प्रश्न पण मी नाही टाकला बघा. पुढच्या ह्याच्यात तो वरचा प्रश्न टाकला पण नाही, कारण सगळीकडे तेच इन्स्ट्रक्शन आहेत. ए च बी सोबत जे रिलेशन आहे तेच रिलेशन तुम्हाला कोणाचं पाहिजे? सी च डी सोबत पाहिजे. मग सांगा कसं कसं करू शकतो आपण? बघा, काय केलं यांनी? इथं चौकोन आहे, इथं गोलात 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 गोल आहेत, कॉन्सेंट्रिक सर्कल आहेत. आणि परत इथं काय केलं? ते खालचे कॉन्सेंट्रिक सर्कल तिथे एकच सर्कल काढला वर आणि ते चौकोन कॉन्सेंट्रिक चौकोन केले. बरोबर? मग इथं पण हे असं यल 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 आहे खाली, मग ते एकदाच यल इथं वर येणार आणि ते त्रिकोण काय येणार? त्रिकोण 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 असं तयार होणार. मग कुठे आहे बघा? एल एकदा आणि त्रिकोण त्रिकोण त्रिकोण. ऑप्शन नंबर 1. कळलं? समजलं का सगळ्यांना व्यवस्थित? तर अशा पद्धतीने आपण हे लेक्चर सिरीज ही पूर्ण बॅच कंप्लीट करणार आहे आणि त्यांनी जे टॉपिक दिले त्यानुसारच हे सगळं आहे. जर सेम त्यांनी फॉलो केलं की आम्ही विचारलेल्या टॉपिक वरच प्रश्न विचारणार आहे, तर ह्याच्या बाहेर आपले जे एवढे 20-25 पीडीएफ चे लेक्चर आहेत ना, त्याच्या बाहेर काहीही जाणार नाही. काहीही जाणार नाही. ठीक आहे? आणि आपली बॅच पूर्ण होईपर्यंत, तुमची एक्झाम होईपर्यंत मला अजून पण काय सुचलं तरी त्याचं एक्स्ट्रा लेक्चर टाकेल. आधी पहिल्यांदा हे कंप्लीट करू आपण ह्या ऑक्टोबर एंड पर्यंत, आणि नोव्हेंबर मध्ये मला काय जरी सापडलं तुमच्या परीक्षेच्या आधी तरी मी त्याच्यावर लेक्चर घेईन. आणि तुम्हाला पण काय सापडलं, सर हे असे असे कुठले तर सर घेत आहेत तर ते पडू शकतं का, ते मला पाठवा, ते सुद्धा आपण घेणार आहे. चला पुढे जाऊ आपण. पुढची फिगर बघा, काय केलंय? ए च बी सोबत जे रिलेशन आहे तेच. मग मला काय दिसतंय की याचं उलट केलंय, ह्याला असं उलट केलंय. मग याला पण उलट करा. मग याला उलट करायचं म्हणजे पहिली इकडची खालची लाईन अशी आली पाहिजे, परत ते वरनं खाली जाते तर खालनं वर गेलं पाहिजे, पर अशा पद्धतीचं काहीतरी होईल. मला एवढं तर कळतं, याच्या उलट्याला ह्याची पहिली लाईन ह्या साईडची लाईन इकडे पाहिजे आणि जी शेवटची लाईन आहे ती खाली आहे ती कुठे पाहिजे? अशी वर पाहिजे. मग मला सांगा, ही आडवी लाईन ही वर लाईन चालतंय, हे चालेल का? नाही. आपल्याला खाली पाहिजे ना. हे चालेल का? नाही. हे चालेल का? नाही. हे आडवी लाईन चालतंय पण इकडची लाईन उभी पाहिजे होती, त्यामुळे हे चालेल का? नाही. काय आला आन्सर? ऑप्शन नंबर 1. मी तुम्हाला एकदम सटीक पद्धतीनं सांगतोय की बाबा डायरेक्ट घुसायचं कुठं, सगळी आकृती काढत बसायची नाही. बऱ्याच जणांकडून तुम्ही असं शिकला असाल, ते असं बोटाल धरून कर, तिकडचं उलट असं होणार आहे, ते उजवीकडे आहे तर आपण पण उजवीकडे, ते खाली चाललंय तर आपण वर, परत ते उजवीकडं, परत आपण वर, परत ते उजवीकडं, परत आपण वर. हे असं करत बसू नका. सिंपल, मला याचं काय पाहिजे होतं? आडवं पाहिजे होतं. याचं काय पाहिजे होतं? वर. पहिली रेष आडवी, शेवटची रेष वर. ऑप्शन नंबर 1. दॅट्स इट. बाकी काहीही करावं लागत नाही. आकृत्यांचे प्रश्न सोडवताना एकेका पॉइंटला पकडायचं आणि त्यानुसार करत राहायचं. चलो नेक्स्ट बघा, मगाच्या सारखा प्रश्न आहे हा. इथं गोलात गोल आहे, इथं त्रिकोण आहे, त्रिकोण वर गेले, त्रिकोण म्हणजे कोण, त्रिकोण पण नाही, कोण 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 आणि सिंगल गोल. सेम इथं मग काय येणार? आता हे 2 वेळा सी येणार आणि इथे 1 वेळा चौकोन येणार. कुठं आहे? 2 वेळा सी, 1 वेळा चौकोन. ऑप्शन नंबर 2. जे याचं आणि याचं रिलेशन आहे तेच आपल्याला याचं आणि याचं रिलेशन
यालाच काय म्हणतो आपण? अॅनालॉजी. त्याला मराठीत म्हणतात सहसंबंध. सहसंबंध. त्या दोघांच्या जो संबंध आहे तोच आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये पण लावायचा असतो. मग अॅनालॉजी कशा कशाची येते? नंबरची येते, अक्षरांची येते, आकृतीची येते. तर नंबर आणि अक्षराची त्या पहिल्या 2 पीडीएफ होत्या आपल्या, आणि ही कशाची पीडीएफ आहे आपली? आकृतीची पीडीएफ आहे. बरोबर. आणि हे फक्त पहिल्या 2 टॉपिकला, परत तर सगळीकडे आकृतीच आहे. स्पेशल म्हणजेच आकृतींवरचे प्रश्न. कळतंय का? आणि त्यांच्या सगळ्या सिलेबस मध्ये स्पेशल आहे का नाही? स्पेशल ओरिएंटेशन, स्पेशल व्हिज्युअलायझेशन, ठीक आहे. परत व्हिज्युअल मेमरी. व्हिज्युअल काय असतंय? व्हिज्युअल म्हणजे डायग्राम सोबत तुमचा दृष्टी कशी आहे डायग्राम सोबत, तेच तर त्यांना बघायचंय. ठीक आहे. चलो नेक्स्ट. सिलेक्ट अ सुटेबल फिगर फ्रॉम द आन्सर. ठीक आहे, तेच आहे सगळं, आता डबल वाचायची गरज नाही. हे बघा काय केले, डॉट तसेच ठेवले आणि फक्त हे ज्या रेषा आहेत ना या फक्त उलट्या केल्या. सेम मी हे 2 डॉट तसेच ठेवणार आणि ह्या ज्या रेषा आहेत ना त्या अशा उलट्या आणणार. कुठं आहे मग असं? हे बघ इथं आहे, ही रेष आणि 2 डॉट तसेच ठेवले. ऑप्शन नंबर 3. कळलं का? समजतंय सगळ्यांना व्यवस्थित? चला पुढे जाऊ आपण. सिलेक्ट अ सुटेबल फिगर फ्रॉम द आन्सर फिगर्स दॅट वुड रिप्लेस द क्वेश्चन मार्क. ओके. आता बघा ह्याच्यात काय केलं, इथं यांनी हे असं इकडे आणलं डायरेक्ट, आणि छोटी रेष आणि मोठी रेष आहे. सेम छोटी रेष मोठी रेष. छोटी रेष काय कोपऱ्याकडे नेली नाही, छोटी रेष कोपऱ्याकडे नेली नाही, म्हणजे तिकडचा हाय असं उचललं. म्हणजे हे पण हाय असं उचलू. पहिल्यांदा हा डॉट आणि इथं डॉटेड लाईन. बरोबर. मग एवढं तर कळलं आपल्याला. आणि इकडचं काय केलंय बघ, इकडचं इकडे नेलंय पण अधिक आता वर आणलंय. तसं चौकोन कुठे येणार? आता वर येणार, आणि रेष कुठे येणार? खाली येणार. म्हणजे हे कशात येणार? चौकोन इथं असं वर येणार आणि रेष कुठे येणार? खाली येणार. पटलं? मग कुठं कुठं आहे बघा, कुठं कुठं आहे बघा. आता हे पहिल्यांदा आपला गडद सर्कल आणि डॉटेड लाईन. गडद सर्कल वर पाहिजे, गडद सर्कल वर कुठंच नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, फक्त 2 मध्येच आहे. आणि इकडे चौकोन आणि रेष. आली की नाही? आली की नाही? ओके. ह्या सगळ्याच्या पीडीएफ काय करायच्या माहितीये का तुम्ही? ज्या आधीच दिलेत मी, त्यामुळे जे ग्रामीण भागात राहतात त्यांनी एकसाथ डाउनलोड करा आणि प्रिंट कशा मारायचे सांगतो. झेरॉक्स तुम्ही पीडीएफ देणार त्याला सगळ्या, त्याला म्हणायचं एका पानावर 4, एका पानावर 4. ठीक आहे. एक इन्स्ट्रक्शन द्यायची 4 on 1 पेज. 4 on 1 पेज हे प्रिंटिंगची इन्स्ट्रक्शन आहे. 4 on 1 पेज. परत म्हणायचं त्याला लँडस्केप मोड. लँडस्केप मोड म्हणजे आडवं, लँडस्केप मोड. आणि परत म्हणायचं त्याला बॅक टू बॅक. परत त्याला म्हणायचं बॅक टू बॅक. ह्या 3 इन्स्ट्रक्शन त्या प्रिंटिंग मध्ये केलं. तो म्हणला नाही होत तर तुम्ही करायचं. कंट्रोल पी दाबायचं, तिथं म्हणायचं 4 on 1 पेज, तिथं म्हणायचं लँडस्केप सिलेक्ट करायचं आणि तिथं बॅक टू बॅक सिलेक्ट करायचं आणि प्रिंट सोडायची. मी करतो म्हणायचं. जर तो म्हणला नाही नाही असं नाही होणार, एका पानावर एकच 2च, त्याला म्हणायचं मी करतो. आणि ह्या सगळ्या हे करतात. असं करतात काही काही, विनाकारण तुमचे झेरॉक्सचे पैसे वाया घालवला. तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके. 6 on 1 पेज पण होतं, पण ते लईच किचपेच होईल. डायग्रामचे प्रश्न जरा तरी बऱ्यापैकी मोठे पाहिजे. तर असे इन्स्ट्रक्शन काढून सगळ्याचे प्रिंट मारून घेऊ शकता पहिल्याच्या ह्याच्यात तुम्ही. ओके. चला पुढे जाऊ आपण. बघा सर्कलचं असं केलंय, म्हणजे सर्कलला 1 2 3 4 5 6 7 8 मध्ये विभागलं. तर याला पण 8 मध्ये विभागायचं आहे. मग 8 मध्ये हे नाही येणार, हे नाही येणार, हे नाही, हे नाही, 6 येते. हे एकच 8 आहे. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे काय येणार आन्सर? ऑप्शन नंबर 1. कळलं की सर्कलला 8 मध्ये तर रोम्बसला पण 8 मध्ये. नेक्स्ट. आता इथं काय केलंय बघा, चौकोनात त्रिकोण आहे, तर तो चौकोन त्रिकोणाच्या आत घेतला आणि त्याला गडद केलाय. केलाय का नाही गडद? बरोबर. मग इथं काय, चौकोनात उलटा त्रिकोण आहे, मग आपण काय करायचं? उलटा त्रिकोण घ्यायचा आणि आतमध्ये चौकोन काय करायचा? गडद करायचा. उलटा त्रिकोण आणि आतमधला चौकोन गडद कुठे आहे? 5 मध्ये. समजलं? नेक्स्ट. बघा हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. त्यांनी काय केलं, ह्याला फिरवलंय, ह्याला थोडस 90 डिग्री. आता इथं होता, आता हा कुठे गेलाय? इथे गेलाय. म्हणजे 90 डिग्री मध्ये फिरवलंय. आणि त्या एरोचं काय झालंय, एरो जरा जवळ येऊन थांबला. त्याच्या आधी किती लांब होता बघा ना, 3ऱ्या लेअर मध्ये होता, 2ऱ्या लेअर मध्ये होता, आता त्याच लेअर मध्ये आला बघा, त्याच लेअर मध्ये आला. म्हणजे एरो त्या डॉटच्या जवळ यायला लागलाय. आता एरो त्या डॉटच्या जवळ यायला लागलाय. मग सेम आपण आता काय करू, आपण परत 90 डिग्री मध्ये फिरवू. ह्याला कसं 90 डिग्री मध्ये फिरवलं, आता हा इथं आहे,
याचा 90 डिग्री मध्ये फिरणं म्हणजे तो इथं आला पाहिजे. नवीन डायग्राम मध्ये तो कुठे आला पाहिजे? इथं आला पाहिजे. मग तिथं असलेली डायग्राम शोधू. कोण आहे? ही नाहीये, ही नाहीये, ही पण नाहीये, इथं आणि इथं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय पाहिजे होती? तो एरो जवळ आणायचा होता आपल्याला. मग या दोन्ही मध्ये कुठं जवळ आहे? ह्याच्यात जरा लांब दिसतोय एरो, बघ ना, 1 2 तिसऱ्या लेअरवर आहे, ह्याच्यात 1 आणि 2 दुसऱ्याच लेअरवर आहे. म्हणजे हा एरो जवळ आहे ना त्या डॉटच्या. म्हणजे उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 5. म्हणजे डिफिकल्टी लेवल पण वाढते ना. का वाढते? आता बघ, तुम्हाला सगळं कळलंय, पण तरी पण 3 आणि 5 मध्ये सिमिलॅरिटी वाटली की नाही, आणि उत्तर तर एकच असणार आहे. तुम्ही 3 जरी लिहिले तरी तुम्हाला 0च मार्क आहेत, आणि 1 2 4 लिहिले तरी 0च मार्क आहेत तुम्हाला. बरोबर. 5 लिहिले तरच करेक्ट आहेत. म्हणजे हे सुद्धा अवघड आहेत प्रश्न, असे नाही की सोपे आहेत. मग ते मी सगळ्याचं तुम्हाला लॉजिक सांगतोय. एवढे प्रश्न घेतील, कुठलं ना कुठलं तर लॉजिक बसणारच आहे तुम्हाला. बरोबर. तर त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे. की इथं काय केलं, एरो जरासा जवळ आलता म्हणून मी पण जरा एरो जवळ आणला, आणि इथल्या इथंच एरो आणला. ऑप्शन नंबर 5. आणि 90 डिग्री कसं फिरलं? हे इथं होतं, 90 डिग्री गेलं, हे इथं होतं, 90 डिग्री म्हणजे इथं येणार आहे. एवढं लक्षात ठेवलं. ऑप्शन नंबर 5 हेच करेक्ट उत्तर असणार आहे. नेक्स्ट पहा, हा एक प्रश्न आहे. काय केलं आता याच्यात? 180 मध्ये फिरवलंय. 180 मध्ये फिरवलंय, इकडून इकडं असं, इकडून इकडं असं फिरवलं की तसं होतंय. मग ह्याला पण 180 मध्ये फिरवू. एक एक टोकच बघायचं. हे एकदा फिरलं तर हे इकडे येणार आहे, दोनदा फिरलं तर खाली येणार आहे बाहेरचं. म्हणजे बाहेरचा एरो मला खाली पाहिजे. कुठं कुठं आहे? हा वाला, हा वाला. बरोबर. 2 मिळाले मला, बाकीचे चूक सगळे. दुसरा आणि 5वा. आता मी आतल्या एरोचं बघतो, त्याला पण 180 फिरवायचं. एकदा 90 डिग्री फिरवलं असं तर इकडे झाला, परत फिरवलं तर कुठे येणार आहे? वर येणार आहे. म्हणजे वर पाहिजे तुम्हाला. आता ह्याच्यात वर आहे का? नाहीये, ह्याच्यात डावीकडे आहे, हा येणार नाही. म्हणजे कुठला उरला आपला? ऑप्शन नंबर 2. पटलं का? फक्त 2 वेळा फिरवलेला आहे 90 डिग्री 90 डिग्री मध्ये, आणि उत्तर काढलेलं आहे. चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. आता जरासं वेगळा टाईप किंवा वेगळ्या प्रकारचे प्रश्न म्हणून पुन्हा मी ते लिहितो, पण असं काही एवढं पण वेगळं नाहीये ते. काय म्हटलंय? ए आणि बी मध्ये जो रिलेशन आहे तेच रिलेशन तुम्ही सी आणि डी मध्ये लावा आणि विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर द्या. पहा कसं करू शकतो आपण याला. काय रिलेशन आहे? आता हा पंचकोन आहे, तो काय गेलाय? इकडे गेलाय. हॉरिझॉन्टल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल न वळला, घड्याळाच्या दिशेने 90 डिग्रीत वळला. बरोबर. आणि चौकोनात आला. सेम मी या रोम्बसला पण चौकोनात घेतो, या रोम्बसला पण चौकोनात घेतो. पण तुम्हाला एक माझ्या माहिती आहे का, मी असं पण एक म्हणू शकतो, रोम्बसला चौकोनात घेण्यापेक्षा अजून एक चांगलं लॉजिक काय लागतंय? पंचकोन आहे म्हणजे 5, 5 ला मी चौकोनात घेतलाय, चौकोन म्हणजे 4. तसा हा रोम्बस आहे म्हणजे 4. ठीक आहे, हा रोम्बसच येणार, पण तो येणार कशात माझा? आता त्रिकोणात येणार ना. कारण 5 असताना 4 न भोवती केलं त्याला, तर 4 असताना 3 न भोवती करायला लागणार. म्हणजे काय करायला लागणार? भोवतीला काय येणार आता आपल्याला? 3 बाजू असलेला काय येणार? त्रिकोण. म्हणजे त्रिकोणात काय पाहिजे आता आपल्याला? रोम्बस. मग त्रिकोणात रोम्बस कुठे आहे रे? इथं. कळलं? त्रिकोणात रोम्बस. समजलं का? पंचकोन आहे तर चौकोनात केला, चौकोन आहे तर त्रिकोणात घेतला. पंचकोन 5, 5 च 4 मध्ये घेतलं, चौकोन 4, 4 च 3 मध्ये घेतलं. त्रिकोणात रोम्बस म्हणजे काय येणार आकृती? त्रिकोण मध्ये रोम्बस. ठीक आहे. रोम्बस म्हणजे समरूप. चौरस वेगळा, रोम्बस वेगळा. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1. पुढे जाऊ आपण. बघा आता हा पण चांगला प्रश्न आहे. एकदम इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ए च बी सोबत कसं झालंय बघायचं. आता हा एरो आहे, एरो. एरो कुठे गेलाय बघा? एरो गेलाय इकडे. आधी कसा होता एरो? असा. आता तो कसा झालाय? असा. म्हणजे एकदा फिरला असता 90 डिग्री आणि परत 45 डिग्री. म्हणजे एरो 45 डिग्रीने फिरून कुठे गेला? तिकडे वर जाऊन बसला. म्हणजे इथली जागा वर जाते. परत हा ट्रॅपेझियम आहे, समलंब. हा ट्रॅपेझियम इथं असा आहे. बरोबर. ट्रॅपेझियम इथं असा आहे. आणि तो पुढे जाऊन कसा झाला? उलटा झालाय. म्हणजे मोठी बाजू वर आली आहे त्याची. मोठी बाजू त्याची वर आली आहे. आणि पण तो कुठे जाऊन बसलाय? पहिल्या जागेवर जाऊन बसलाय. म्हणजे ट्रॅपेझियम काय होतोय? उलटा होतोय. एरो काय होतोय? एरो होतोय 135 डिग्रीने फिरतोय. आता मग आणि परत दुसरं हे माणूस काय जे काय अधिकच्या वर डॉट आहे ते काय होतंय? 90 डिग्री
क्लॉकवाईज फिरतंय आणि ते कुठे जाऊन बसतंय मध्ये. बरोबर. मग आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टी बघू. आता सगळ्यात पहिल्यांदा इथली 1 नंबरची गोष्ट वर कोपऱ्यात चालली आहे. मग हा ट्रॅपेझियम पण वर कोपऱ्यात जाणार, पण उलटा होतो, कारण ट्रॅपेझियम उलटा होतो असं ते बोलतायत. मग ट्रॅपेझियम उलटा होतो तर छोटी बाजू वर, मोठ्या बाजू खाली. ट्रॅपेझियम इथं जाऊन बसला. परत इथली 2 नंबरची गोष्ट कुठे जाऊन बसली, इथं खाली कोपऱ्यात जाऊन बसले. म्हणजे हे पण खाली कोपऱ्यात जाऊन बसले. पण हे होणार कसं आहे, हे 45 डिग्रीने फिरतंय ना, 45 डिग्री क्लॉकवाईज फिरतंय. म्हणजे हे इकडं होतं तर ते इकडे जाऊन बसणार असं. ठीक आहे. आणि इथली 3 नंबरची गोष्ट मध्ये जाते, म्हणजे ही पण मध्ये जाणार, म्हणजे एरो मध्ये जाणार. पण एरो कसा फिरतोय, अँटी क्लॉकवाईज 135 डिग्रीने फिरतोय. आता इथं आहे तर अँटी क्लॉकवाईज 135 डिग्री म्हणजे आडवं, म्हणजे असं जाणार. बघ ना, आता कुठे इथं आहे, मग हे 45 डिग्री आणि हे 90 डिग्री आडवा जाऊन बसणार. म्हणजे असं कुठे तयार होतंय बघायचं. ह्या माणसावरनच तुम्हाला कळतंय की पहिली आणि 5वी आकृती येऊ शकते, पहिली आणि 5वी आकृती येऊ शकते. बरोबर. आणि नंतर राहिला ट्रॅपेझियमचा प्रश्न. ट्रॅपेझियम आपल्याला इथं उलटा आहे तर त्याचं हे पाहिजे, इथं मोठी बाजू वर आहे तर तिथं छोटी बाजू वर पाहिजे. याच्यात मोठी बाजू वर आहे त्यामुळे हे काय येणार नाही. त्यामुळे काय येणार, ऑप्शन नंबर 1 आहे. का नाही अवघड, ह्याच्यात पण अवघड लेवल आहे. समजतंय. चलो पुढे जाऊया आपण. सगळ्याचं वेगवेगळं चाललंय. पहिल्यांदा पोझिशन, इथलं कुठं जातंय, इथलं कुठं जातंय, इथलं कुठं जातंय. परत एरो कसा हलतोय, ट्रॅपेझियम कसा हलतोय आणि हे अधिक चिन्ह कसं हलतंय, हे वेगवेगळं. ही लेवल वाढली. आता पहिले 10 प्रश्न लो लेवलचे होते, पुढचे 10 प्रश्न आपले हाय लेवलचे. अशा लेवल वाईज, टाईप वाईज सगळ्या पीडीएफ आणि प्रश्न मी तयार केलेले. कळलं का, समजतंय. चलो पुढे जाऊया आपण. बघा हा प्रश्न आहे, ए चा बी सोबत कसा संबंध आहे. त्यांनी 2 पार्ट केलेत बघा, ह्याच्यातून दिसते. ह्या पहिला पार्ट केलाय आणि हा त्याच्या वरचा पार्ट आहे. बरोबर. ह्या पहिल्याचं उलट केलंय, हे वर होते खाली घेतलं, हे खाली होते वर घेतलं, म्हणजे ह्याची वॉटर इमेज तयार केली, खालचं वर घेतलं. आणि वरच्याचं काय केलं, हा एरो माग शेवटी लावला, शेपटाला लावला आणि वरचं मोकळं सोडलंय. सेम तसंच करायचं आपण, सेम तसंच. पहिल्यांदा हे इथून असं तयार होणार आणि हा एरो आता असा लागलाय तर तो कसा लागणार, असा लागणार. मग त्या कुठं कुठं आहेत आकृत्या बघायच्या. इथं नाहीये, हे वेगळीकडे चालय. परत हे पण वेगळीकडे चालय आणि इथं आहे, म्हणजे दुसऱ्या आणि 5व्या मधली आकृती येणार, दुसऱ्या आणि 5व्या मधली आकृती येणार, कारण दोन्हीकडे सेम सेम चाललंय. आता हे सगळं उलट होणार आहे, म्हणजे इकडचं काय पाहिजे, वर पाहिजे. वर पाहिजे, इथं कुठं आहे, इथं वर आहे. आणि इथं कुठं आहे, त्या साईडलाच गेले, त्याचा काही विषयच नाही. काय येणार, त्यामुळे ऑप्शन नंबर 2. हे उलट पाहिजे होतं आपल्याला. हे कसं पाहिजे होतं, इथं असं पाहिजे होतं. बरोबर. आणि ते वरचं काय पाहिजे होतं, हे असं करून असं पाहिजे होतं. हे मधल्याचं आपल्याला नाही कळलं तरी चालतंय, पण त्यांनी दुसऱ्यात बघा हे कॅरेट केलंय, पण 5व्यात ते तिकडे नेलं ना, तिकडे नाही चालणार आपल्याला, ह्याच्या खालीच पाहिजे, कारण हे याचं याच्या खाली आहे, याचं याच्या खाली आहे. ठीक आहे. त्यामुळे काय येणार आन्सर, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट पहा, काय केलंय बघा. हा इकडचा डॅश इकडे आणलाय, इकडचा डॅश इकडे आणलाय. बरोबर. मग हे पण तिकडचं इकडे होणार. मग आपल्याला एवढं तर कळतंय की हा डॉट काय पाहिजे, इकडे पाहिजे, हा डॉट इकडे पाहिजे. तर या साईडला डॉट असलेला हे एक आहे, हे एक आहे, हे एक आहे, म्हणजे चौथं येणार नाही आणि दुसरं पण येणार नाही. बरोबर. आता अजून काय पाहिजे आपल्याला, हे पण सगळं मिरर इमेज टाईप केलेलं आहे त्यांनी. मग हा एरो मिरर इमेज मध्ये इकडे पाहिजे, म्हणजे त्या साईडला असलेला एरो हा तर या साईडला आहे, हा येणार नाही, हा त्या साईडला आहे, तो येऊ शकतो. बरोबर. म्हणजे आता तिसरं पण कॅन्सल. आता पहिलं ना 5व्यातलं बघा, हा त्रिकोण तिकडे यायला पाहिजे, पण त्रिकोण तसाच राहायला पाहिजे ना, त्याचं टोक इथं वर असलं पाहिजे. मग त्याचं टोक तिथं वर असलं पाहिजे, याच्यात आहे वर, पण याच्यात बघ ना कसं दिलं, ह्याचा बेस दिलाय वर, टोक दिलं नाहीये, त्यामुळे हा येणार नाही. म्हणजे उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर 1. सरळ सरळ मिरर इमेज यांनी केलेली आहे. इथं जर आरसा ठेवला तर याला हे असं दिसतंय मिरर मध्ये, याला हे असं उलट इकडे दिसतंय, आणि हे इकडून आहे तर हे इकडून आरशातील प्रतिमा. मग याची पण आरशातील प्रतिमा, हे इकडे असं जाणार, पण इथला त्रिकोण कसा पाहिजे आपल्याला, असा पाहिजे होता. हा एरो कसा पाहिजे होता आपल्याला, असा पाहिजे होता. बस एवढंच होतं. इथलं हे इथं पाहिजे, हा त्रिकोण असा पाहिजे, आणि हे इकडं.
त्रिकोण आणि arrow इकडे. जमलं का? ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढची फिगर बघा. सोपं आहे, हे जास्त काय अवघड नव्हतं. स्टार तिथलं कुठं आलंय? खाली, बरोबर. म्हणजे ह्या दिशेने फिरते, ठीक आहे. हा गोल त्या दिशेने फिरणार, तर गोल कुठे येणार? इथं. गोल इथं आला. परत आधी असे गडद होते, आता ते उलटे केलेत. मग सेम इकडे पण तसंच होणार. सर्कल मध्ये तुम्हाला जर असे दोन दिले, पहिल्यांदा हे दोन गडद होते, तर आता कुठले दोन गडद होणार? हे दोन गडद होणार. मग पहिल्यांदा गोल तिथं आणि हे दोन गडद. कुठे आहेत रे? ऑप्शन नंबर 3. जमलं? पटतंय? ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघा काय. सर्कल मध्ये त्यांनी त्रिकोण केला असा खाली शंकू टाईप, आणि त्याला अजून एक जोडलंय. मग याच्यात पण तेच करा. त्रिकोण करा, असा कोण करा, आणि त्याला पण असं शंकू टाईप जोडा. ठीक आहे, मग कुठे येते? ऑप्शन नंबर 1. इझी होता हा प्रश्न, जास्त काय अवघड नव्हता. आता ह्याच्यातले बघा, आतमध्ये केलंय अंतर्वक्र बहिर्वक्र, त्याच्यातून कन्सेप्ट. हे सरळ लाईन आहेत, चालणार नाहीत. हे 3 लाईन कुठून आल्या नाही माहिती, एक सरळ एक तिरकी नाही आली. मग ही डोळ्यांची परीक्षा असते. मग डायग्रामचे टॉपिक सगळे. पुढे आता बघा, एकदम लहान मुलाचा प्रश्न. घडी घातली आणि गडद केलंय. सेम घडी घाला, डावीकडेच घाला आणि गडद करा. कळलं का? त्रिकोणाची तशी, वर्तुळाची अशी. समजलं? कुठलं येणार? 5. चला, हा एक चांगला इंटरेस्टिंग प्रश्न आहे. डोळ्यांची पाक कसर निघते तुमच्या ह्याच्यात. नीट पाहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय काय केलंय बघा त्यांनी. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी हे यस आहे, हे यस आहे, त्याला एक डॉट जोडला आणि एक असा एरो जोडलाय. ओके, त्या यसला त्यांनी इथं उलट केलंय बघ. केलंय का उलट? म्हणजे पहिल्या आकृतीला असं उलट केलंय. मग या यू ला पण उलट केलं पाहिजे आपण. यू ला खाली उलट केलं पाहिजे. परत हे एन आहे, त्या एन ला एनच ठेवलंय. मग ह्या झेड ला पण काय ठेवणार आपण? झेडच ठेवणार. पहिल्यांदा तर एवढं तर काढलं. झेड आणि यू आपल्याला पाहिजे. हे झेड उलट केले चालणार नाही, हे झेड उलट केले चालणार नाही, हे दोन तर कटले. परत यू पण पाहिजे आपल्याला. हे उलट यू चालणार नाही, ठीक आहे. उलट यू चालणार नाही आणि उलट यू चालणार नाही. झालं, संपलं आपलं. एवढ्यातच आन्सर आलं आपलं. दुसरं काहीच करायला लागलं नाही. कारण बघ ना, हा कट झाला, हा कट झाला, हा कट झाला, हा कट झाला, राहिलं काय हे. तरी पुढच्याचं रिलेशन बघू आपण. पुढच्याचं रिलेशन काय? इथं गडद होतं, ठीक आहे, आणि इथं एरो होता. ह्याच्यात इथं एरो आहे पहिल्याला आणि पुढच्याला गडद आहे. सेम. मग पहिल्याला सर्कल आहे, दुसऱ्याला एरो आहे. तर आता काय येणार आपल्याला? पहिल्याला एरो आणि दुसऱ्याला सर्कल. पटलं? परत इथलं खालचं बघ, पहिला गोल होता आणि नंतर एरो होता. आता इथं एरो आहे आणि नंतर गोल आहे. मग सेम, खालच्याला गडद आणि एरो. तर इथं काय येणार आता? एरो. इथे येणार एरो आणि इथे येणार गडद. समजलं का? म्हणून काय येणार? ऑप्शन नंबर 2. पटतंय? चलो नेक्स्ट बघा. पुढचा प्रश्न. त्रिकोण वर्तुळात आहे. त्रिकोण आणि वर्तुळ शेजारी शेजारी आहेत. वर्तुळात काय केलं? उलटा त्रिकोण. हे बाण आणि चौकोन शेजारी शेजारी आहेत. मग आपण काय करणार? चौकोनात काय करणार आता? उलटा उलटा बाण. चौकोनात काय करणार? उलटा बाण. मग चौकोनात उलटा बाण कुठे आहे? ऑप्शन नंबर 4. समजतंय का सगळ्यांना? प्रत्येक व्हरायटीचे प्रश्न आहेत, प्रत्येक वेगवेगळं काय तर लावलंय. सगळं सेम सेम तेच तेच नाहीये. सगळ्या प्रकारचे प्रश्न कव्हर करायचा मी प्रयत्न करतो. काय काय डोकं लावू शकतील, तर त्या सगळ्या व्हरायटी आहेत. पुढे जाऊया आपण. बघा, सरळ सरळ काय केले? मिरर इमेज. इथं आरसा लावला तर मिरर इमेज. मग इथं आरसा लावा. एक तर हे आरसा लावला तर हे असं तयार होणार काहीतरी, बरोबर. हे असं अशा पद्धतीने काहीतरी तयार होईल ते. आणि हे इकडून असं आहे तर इकडून हे असं तयार होणार, बरोबर. आता तिकडं पाहिजे टोक, म्हणजे हे येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही. पहिला आणि पाचव्यापैकी काहीतरी. आता राहतोय प्रश्न मधल्या रेषेंचा. तिकडं अशा रेषा आहेत आडव्या, इकडे पण आडव्याच पाहिजेत ना. ह्या आडव्या रेषा दिसतंय का? एकदम तुमच्या प्रिंट मध्ये तुम्हाला एकदम भारी दिसत असेल इथल्यापेक्षा, ठीक आहे. तर इथं अशा रेषा लावल्या आपण. झालं. मग काय येणार आहे? ऑप्शन नंबर 5. हे का नाही येणार? हे व्हर्टिकल आहेत ना, बघ रे. ह्या कशा आहेत? हॉरिझॉन्टल आहेत का? हॉरिझॉन्टलचं मिरर इमेज काय होते? हॉरिझॉन्टलच, बरोबर. हे बघ ना, सगळं मिरर इमेज चाललंय. मग हे तर व्हर्टिकल आहेत ह्या, म्हणजे हे आकृती येईल का?
नाही. आणि इथं बघ, इथं नीट बघ, हॉरिझॉन्टल आहेत का? हॉरिझॉन्टल आहेत म्हणजे हे येणार. कळलं का? हॉरिझॉन्टलचं मिरर इमेज हॉरिझॉन्टलच होणार. ऑप्शन नंबर 5 येणार आन्सर याचं. ओके, नेक्स्ट. समजलं? तर अशा पद्धतीचं आहे आपलं सगळं. डन. तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं की बाबा भाषेचा प्रॉब्लेम येत नाही, आकृत्यांवरचे जास्त टॉपिक आहेत. तर तुमचं मराठी चाललं होतं. काही नाही, पहिला प्रश्न मराठीत आहे आणि मी दोन्ही भाषेत सांगतोय. दोन्ही भाषेत सांगतोय. आणि एवढी भीती बाळगू नका. मॅथ रिझनिंग चांगलं लिहिलं आणि इंग्लिशमध्ये नापास व्हाल. एवढी भीती बाळगू नका. नॉर्मल भाषा आहे. भाषा फक्त कम्युनिकेशन साठी आहे. तुला पीएचडी कर म्हणत नाही मी इंग्लिशमध्ये. साधं तर आलं पाहिजे ना. व्हॉट काय साधं? सिलेक्ट द सुटेबल फिगर फ्रॉम द आन्सर्स फिगर दॅट वुड रिप्लेस द क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल ते लिहायचं आहे बरोबर सुचणार. एवढं नको याला तुम्हाला. मला तर वाटतं याला पाहिजे आणि तो तुमचा माइंडसेट खरंच बदला. तशा माइंडसेटने तुमच्या मनात जास्त भीती तयार होईल आणि येणारा पेपर पण चुकून जाईल तुमचा. ठीक आहे. तर ही आपली होती धर्मादाय आयुक्तालय बॅच मधलं हे आपलं पहिलं लेक्चर होतं. तुम्हाला बॅच कशी घ्यायची हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. तरी पण तुम्हाला पाहिजे असेल तर एज्युकल्चर ऍप डाउनलोड करायचं. त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं एक तुम्हाला थंबनेल किंवा पोस्टर दिसेल. तर ती बॅच तुम्ही घेऊ शकताय. बॅच मध्ये काय काय मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिल्यांदा तर हे सगळ्याचे पीडीएफ मी अपलोड करून ठेवलेत. आपले जे काही टॉपिक आहेत ना ते सगळ्याचे एनॉलॉजी, सिमिलॅरिटी, डिफरन्सेस, व्हिज्युअलायझेशन, ओरिएंटेशन, मेमरी, डिस्क्रिमिनेशन, ऑब्झर्वेशन, रिलेशनशिप, अरिथमेटिकल रिझनिंग. आणि हे अरिथमेटिकल रिझनिंग तेच आहे की ज्याच्यावर मॅथ वाले प्रश्न विचारतात ते आणि ते सांभाळून घेणार स्वतःला. आम्ही तर टाकलं होतं अरिथमेटिकल रिझनिंग म्हणजेच सोपं वालं मॅथ असतं. हे मी काल पण बोललेलो आहे. त्याच्यानंतर मग अरिथमेटिकल नंबर सिरीज ह्या सगळ्याचे पीडीएफ हे दिसतंय ते उगाच खोटं नाही दिसत. हे तर डाउनलोड केलं की डाउनलोड होतंय ते. ठीक आहे. तर नॉन व्हर्बल सिरीज, कोडिंग डिकोडिंग आणि नंतर मग मी हे एमपीएससी चे खूप सारे लेक्चर्स तुम्हाला दिलेले आहेत की बाबा हे पण लेक्चर तुम्ही तोपर्यंत बघून घ्यावेत. असे बघ सगळं दिसतं माझ्या ऍप मध्ये व्यवस्थित, वेबसाईटवर सगळं व्यवस्थित दिसतं. फक्त तुम्हाला बघायची गरज आहे. एवढ्या दिवस कधी येणार मला सांग बरं. पुस्तकावर तुझ्या हात ठेवून तू हे सगळे लेक्चर बघितले तर मग मला मेसेज केलाय सर 11 तारीख आली आज कधी पडणार लेक्चर. हे बघितलंयस का तू? हे काय शोला दिलंय का? ह्याची फी 999 रुपये आहे जे तुला दिलंय त्याची. पण मी काय विचार केला की बाबा जोपर्यंत माझे लेक्चर पडत नाही तोपर्यंत मुलांना काहीतरी बघायला असावं म्हणून हे दिलेलं आहे. पण नाही सर 11 तारीख आली आज लेक्चर कधी टाकणार? टाकतो की मी लेक्चर टाकायसाठीच बसलोय. कष्ट पाहिजेत त्याला, कष्ट घ्यायला लागतात, वेळ काढायला लागतो. उगाच द्यायचं म्हणून नाही. ठीक आहे. तर हे सगळं तुम्ही बघायचं आहे. तुम्हाला जर त्या सिलेबस मध्ये जे आहे त्याप्रमाणेच त्यांनी प्रश्न विचारले तर डेफिनेटली तुम्हाला चांगला स्कोर येणार आणि आपल्या बाहेरचं काही जाणार नाही. तर बिंदास्त एज्युकल्चर ऍप डाउनलोड करा किंवा वेबसाईट वरून ही बॅच तुम्ही घेऊ शकता. सरळ सेवा म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट सेक्शन मध्ये ही बॅच तुम्हाला तिथे दिसून जाईल. आणि तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कधीही माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आतापुरता आपण इथंच थांबतोय. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्हाला सगळ्यांना पेपर चांगला जाणार आहे. फक्त अभ्यास करत राहा.